हे मोदक बघा किती सुंदर दिसत आहेत ना. जेवढे दिसायला सुंदर आहेत तेवढेच चवीलाही अप्रतिम लागतात. बनवायलाही खूप सोपे आहे. झटपट कोणीही बनवू शकतं. एकदम व्यवस्थित पद्धतीने मी तुम्हाला सांगितलेलं आहे कसे बनवायचे. तोंडात टाकताच विरघळतात. याआधीही मी तुमच्यासोबत बऱ्याच मोदकांची रेसिपी शेअर केलेली आहे. इन्स्टंट मोदक, फ्राय मोदक, तळणीचे मोदक, उकडीचे मोदक, थोडे वेगवेगळ्या पद्धतीचे मोदक मी तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत. तर तेही तुम्ही पाहू शकता आणि हे मोदक नक्की बनवून पहा. खूप छान लागतात चवीला. तर त्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे तेही आपण पाहणार आहोत. तर सर्वप्रथम आपल्याला लागणार आहे ते 1 कप मिल्क पावडर. ही कुठल्याही ब्रँडची तुम्ही घेऊ शकता किंवा मार्केटमध्ये छोटे छोटे पाउचेस येतात ना, ते घेऊ शकता. कुठलाही 1 कप घ्या आणि त्याने सर्व माप घ्या, म्हणजे तुमचे मोदक जे आहेत परफेक्ट होतील. तर इथे मी हा 1 कप मिल्क पावडर घेतलेली आहे. हे मिल्क पावडरचे मोदक ना एकदम माव्यासारखे लागतात. त्यामुळे मावा मिलावटी घेण्यापेक्षा मिल्क पावडरने हे मोदक बनवून पहा. तर हे मिल्क पावडर आपण मिक्सर जारमध्ये घातल्यानंतर इथे घेणार आहोत 100 ग्रॅम पनीर. हे रेडीमेड पनीर घेतलेलं आहे. याला थोडंसं असं आपण हाताने कुस्करून घेऊया, म्हणजे आपल्याला मिक्सरमध्ये याला बारीक करायला सोपं पडेल. तर मी हाताने असं हे चुरून घेतलेलं आहे पनीर. ही पनीर आपण घालून घेणार आहोत. आता पनीर तुम्हाला जास्त प्रमाणात आवडत असेल तर थोडं 200 ग्रामही घालू शकता. आता त्याच कपाने आपण घेतलेलं आहे 1 कप दूध, म्हणजे 1 कप मिल्क पावडर, त्यासाठी आपण इथे 1 कप दूध घेतलेलं आहे. त्यानंतर आपण इथे गोड पणासाठी इथे मी अर्धा कप कंडेन्स मिल्क वापरलेला आहे. याऐवजी तुम्ही साखरही वापरू शकता, पण आपल्याला जसं मार्केटमध्ये मिठाईच्या दुकानामध्ये मोदक मिळतात तसे बनवायचे आहेत, त्यासाठी मी इथे कंडेन्स मिल्क वापरलेलं आहे. यामुळे ना मोदक चवीला एकदम भारी लागतात. आता हे सर्व साहित्य आपण मिक्सरमध्ये चांगलं एकजीव करून घेणार आहोत. तर बघा मस्त फिरवून घेतलेले आहे. 2 मिनटं चांगलं फिरवलेलं आहे. आता गॅसवरती कढई ठेवलेली आहे. त्यामध्ये आपण हे सर्व मिश्रण घालून घेणार आहोत आणि गॅस एकदम मंदवरती ठेवायची, लक्षात ठेवा. कारण मिल्क पावडर आहे ना, तर लगेच हे मिश्रण घट्ट व्हायला लागतं. चांगलं आपल्यालाच घट्टसर गोळा होईपर्यंत हे शिजवून घ्यायचं आहे आणि सतत मिक्स करत राहायचं. आणि इथे मी जाड बुडाची कढई घेतलेली आहे किंवा नॉनस्टिक पॅन तुम्ही घेऊ शकता. म्हणजे काय होईल, जर पातळ घेतलात ना कढई तर खाली तळायला लागू शकतं. त्यामुळे जाडबुडाची कढई किंवा नॉनस्टिक पॅन वापरा. आता हे सर्व व्यवस्थित बघा पटकन घट्ट होत आलेलं आहे. गॅस इथे मंदवरतीच ठेवलेली आहे आणि तळायला वगैरे असं लागतंय ना, ते आपण असं हे चमच्याच्या साहाय्याने काढून घ्यायचं आणि एकदम घट्ट होईपर्यंत शिजवून घेणार आहोत. जास्त वेळ लागतच नाही. 10 मिनटामध्ये तुमचे हे मोदक बनवून तयार होतात. आता यामध्ये ना मी घालते केशर घालून थोडंसं कोमट दुधामध्ये भिजत ठेवले होते केशर. यामुळे कलर खूप छान येतो आणि फ्लेवरही खूप छान येतो. आता केसर घालून तुम्ही हे चांगलं व्यवस्थित मिक्स करू शकता किंवा इथे वेलची पावडरही तुम्हाला आवडत असेल तर अजून वरून तुम्ही जास्त प्रमाणात वेलची पावडरही घालू शकता. तर मी वेलची पावडर नंतर मिक्स करणार आहे, आधी नाही. आधी मी केशर घालूनच हे मिक्स करते. आणि थोडासा कलर फिका वाटतो आहे, त्यामुळे मी इथे काय करणार आहे माहिती आहे, थोडंसं येल्लो फूड कलर इथे घालते, म्हणजे ना मोदकांना कलर खूप छान दिसेल. एक पिंचभर एवढा, 1 पिंच एवढाच मी फूड कलर घातलेला आहे, येल्लो फूड कलर. तरी बघा मस्त असं मिक्स करून घेते आणि लगेचच घट्ट गोळा झालेला आहे. कारण मिल्क पावडरचे हे मोदक ना बनवायला सोपे आहेत आणि झटपट होतात, जास्त वेळही लागत नाही. तर आता हे पटापट असं घट्ट होत आलेलं आहे. गॅस करूया आता बंद आणि थोडा वेळ असंच कढईमध्ये फिरून घेऊया, म्हणजे ते व्यवस्थित मिक्स होईल. तर बघा मस्त आता फूड कलर घातल्यामुळे कलर खूप छान आलेला आहे. आता हे मिश्रण आपण काढून घेऊया एखाद्या प्लेटमध्ये. तर काय करायचं, एखाद्या प्लेटला तूप लावून घ्यायचं आहे आणि त्यावरती आपण हे मिश्रण काढून घेणार आहोत. कारण जर तूप नाही लावलं तर खाली चिटकू शकतं. तुपामुळे काय होतं, व्यवस्थित इझिली आपल्याला हे मिश्रण आपल्याला ह्याला मस्त असं मळायचं आहे, त्यामुळे ते सोपं पडेल. म्हणून ही एखाद्या परातीमध्ये वगैरे प्लेटमध्ये असं पसरवून ठेवायचं थोडा वेळ, जास्त नाही, 2-3 मिनटं आपण हे असंच ठेवून देऊया, म्हणजे आपल्याला हात लावण्यावर थंड झालं पाहिजे. आता यामध्ये मी घालते वेलची पावडर. मग साखरेमध्ये वाटून ठेवली होती वेलची पावडर, ती घालून घेते. चमच्याच्या साहाय्याने थोडं मिक्स करून घेते, कारण अजून थोडंसं हे गरम आहे
तर हलकं हलकं मिक्स करून घेते, म्हणजे हाताने आपण स्पर्श करू शकतो. एवढं थंड झालं ना की आपल्याला सोपं पडेल, नाही तर हाताला चटके लागू शकतात. आता हे बघा थोडंसं हलकंसं थंड झाल्यामुळे ते असं आपल्याला ना हाताने चांगलं असं मळून घ्यायचं आहे. म्हणजे काय होईल, ह्याला ना एक मऊसरपणा, स्मूद असं टेक्स्चर येईल. किंवा तुम्हाला जर हे असं दाणेदार कलाकंद वगैरे हवं असतं ना, तसे मोदक हवे असेल तर तसेही बनवू शकता. आपण मिठाईच्या दुकानामध्ये जसे मऊसूद असे मोदक असतात ना, तसं बनवण्यासाठी इथे मी हाताने असं स्मॅश करून घेते. थोडा वेळ 2-3 मिनटं असं रगडून रगडून स्मॅश केलात ना, की यामध्ये जो दाणेदारपणा आहे ना, तो नाही होत, संपतो आणि आपले मोदक एकदम मऊसूद असे तोंडात टाकताच विरघळणारे होतात. त्यामुळे हे चांगलं असं पीठ मळून घ्यायचं आहे. हे बघा मस्त असं हातालाही मस्त स्मूद असं लागतं आहे बघा. आता हे मस्त घट्टसर गोळा झालेला आहे. आता आपले मोदक बनवण्यासाठी हे मिश्रण झालं आहे तयार. बघू शकता किती मऊसूद असं हे मिश्रण तयार झालेलं आहे. तर हे बघ, आता काय करायचं, आपल्याला घ्यायचं आहे मोदकाचा साचा. तर याला मी ना आतून तूप लावून घेतलेलं आहे. व्यवस्थित तूप लावून घ्यायचं, म्हणजे मोदक काढायला सोपं पडेल. त्यानंतर यामध्ये थोडेसे बदामाचे तुकडे छोटे छोटे बारीक करून घेतलेले आहेत ते घालते. आता तुम्ही ह्या मिश्रणामध्येही घालू शकता, पण असे बाहेरून लावले ना दिसायला खूप सुंदर दिसतात मोदक. थोडेसे ना गुलाबाच्या पाकळ्या होत्या माझ्याकडे, त्या लावते. यामुळे मोदकाला एक सुंदर लूक येतो, दिसायला सुंदर दिसतात आणि कोणीही सांगू शकत नाही की हे मोदक आपण घरी बनवलेले आहेत. त्यामुळे असं थोडंसं काहीतरी लावू शकता किंवा तुम्ही पिस्ता लावू शकता. तुम्हाला जे ड्रायफ्रूट्स आवडतात ते यामध्ये घालू शकता. तर आता दोन्ही साईडने हे मिश्रण आपण मोदकाचं लावून घेतलेलं आहे. व्यवस्थित भरून घ्यायचं दाबून दाबून, म्हणजे काय होईल, मोदकाला शेप चांगला येईल. हलकंसं हाताने दाबून घेतल्यानंतर त्याला आपण बंद करून मोदक व्यवस्थित पॅक करून घ्यायचं आणि हाताने थोडंसं खालच्या साईडलाही दाबून दाबून भरायचं आहे. एक बाजूचे जे हे मिश्रण ते काढून घेऊया आणि एकदम मस्त असे आपले सुबक सुंदर असे मोदक बघा तयार झालेले आहेत. किती सुंदर दिसत आहेत बघा. जेवढे दिसायला सुंदर आहेत तेवढेच बनवायलाही खूप सोपे आहेत ना. आणि बाहेरच्यापेक्षा घरी बनवलेले मोदक झटपट आणि चवीलाही खूप भारी लागतात आणि मिलावटी नसतात. त्यामुळे तुम्ही नक्की बनवून पहा. तर मी तुम्हाला दाखवते बघा. थोडंसं जसं मी तुम्हाला बाहेरून लावून दाखवते, किंवा तुम्ही आतमध्येही या मिश्रणाच्या ड्रायफ्रूट्स टाकू शकता. तुम्हाला जसं आवडेल तसं बनवू शकता. हे बघा, झटपट होणारे हे मोदक एकदा नक्की बनवा आणि मला सांगायला विसरू नका तुम्हाला हे मोदकाची रेसिपी कशी वाटली. याआधी माझ्या चॅनलवरती बऱ्याच मोदकांची रेसिपी आहे, तुम्ही पाहू शकता. आणि नक्की बनवा आणि आपल्या फॅमिलीसोबत एन्जॉय करा. मस्त असे जबरदस्त टेस्टी मलाई मोदक जे तोंडात टाकताच विरघळतात. तर बघू शकता व्यवस्थित असं मी दोन्ही साईडने पॅक करून घेते आणि दाबून दाबून भरायचं आहे, लक्षात ठेवा. नाहीतर जर पोकळ राहिलं ना तर मग मोदकाला व्यवस्थित शेप येणार नाही, कुठेतरी एखाद्या वेळेस शेप बिघडू शकतो. तर हे बघा मस्त असे आपले तोंडात टाकताच विरघळणारे असे हे मलाई मोदक तयार झालेले आहेत. किती सुंदर दिसत, गुलाबाच्या पाकळ्या लावल्यामुळे याचा लूक बघा किती सुंदर दिसतो आहे. आता वरून थोडेसे केशरच्या कांड्या मी लावलेले आहेत. तुम्ही नाही लावल्या तरी चालेल, पण दिसायला जेवढे सुंदर तेवढेच खाण्यासाठी मन असं हे होतं, त्यामुळे मी लावलेले आहेत. तर नक्की बनवा.